मान्य नाही का? गीता सुद्धा उपनिषद आहे, शास्त्र आहे, मग हे तुम्हाला मान्य नाही का? अरे म्हणाले शब्दशः अर्थ घ्यायला लागलास तर मग उद्या कोणालाही उठून इथे ब्रह्मदेव म्हणून बसवावं लागेल, ब्राह्मण म्हणून बसवावं लागेल. शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात याचे का? सगळ्यामध्ये देव भरून राहिला आहे. आत्मा एक सत्य आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या ही शिकवण सुद्धा खोटी आहे. प्रत्येकामध्ये देव भरलेला आहे. सगळ्यांचा आत्मा एकच आहे. दिसायला शरीर जरी वेगळं दिसत असलं तरी प्रत्येकाचा आत्मा एकच आहे. हे सत्य नव्हे काय? लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही हेच खरं. त्यात एक म्हणला बरोबर आहे, सगळ्यामध्ये असलेला आत्मा एक आहे असं जर तुझं म्हणणं असेल तर तो बघ समोरून रेडा येतोय. मग त्याचा आणि तुझा आत्मा एकच म्हणायचं का? त्याचंही नाव ज्ञानाच आहे, तुझंही नाव ज्ञानाच आहे, मग तुमचा आत्मा एकच म्हणायचं का? होय निश्चित. असं मग फोनवर त्याला वाचा म्हणतोस ना वेद मंत्र, म्हणून दाखव त्याच्यात तोडून. जरूर म्हणा, का नाही? आणलं त्या रेड्याला इकडे, त्याला आणलं भारत, रेड्याला उभं केलं. रेडा का निवडला माऊलींनी? सगळ्यात जड बुद्धी रेड्याची असते. तो जर बोलला तर सगळं संपलं, कळलं? म्हणून रेड्याला आणलं तिथे. दाखव कोण याला वाचा. निवृत्तीनाथांना नमस्कार केला. गुरुदेव आपल्या शक्ती असेल तरच हे सगळं घडून येईल, आपण आशीर्वाद द्यावा. ज्ञानात बोल. एक वाक्य म्हणायला सुरुवात केली ज्ञानोबांनी, वेदांचं वाक्य, आणि त्यांनी वेद म्हणू नये म्हणून एका ब्राह्मणाने येऊन माऊलीचं तोंड बंद केलं. तोंड बंद केल्याबरोबर अर्धवट राहिलेला मंत्र उरलेला रेडा बोलू लागलेला आहे. आणि धाड 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 वेद रेड्याने म्हटलेले. हे बघून महाराज सगळी सभा तटस्थ झाली. सगळे आपल्या जागेवरून उभे राहिले. सगळे त्या रेड्याकडे पाहतायत. माऊलीने हात जोडून, माऊली शांतपणे उभे, आणि रेडा वेद म्हणतोय घडा 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 घडा. सगळ्या ब्राह्मणाने साष्टांग दंडवत घातलं महाराज त्या रेड्याला पण आणि आपल्या माऊलींना पण. सगळ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. तुम्ही मनुष्य नाही, तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर आहात, वेदमूर्ती आहात, वेद ज्ञानी आहात, आपणच खरे ब्राह्मण आहात, आम्ही नाही, असं म्हणून सगळ्यांनी माऊलींना नमस्कार केला. आणि सगळ्या भावंडांना आणून त्या व्यासपीठावर तिथे बसवलं. त्यांना हार घातले, त्यांची आरती केली, पूजा केली, आणि मुख्य ब्राह्मण तिथे पुढे आले ब्रह्मवृंदांपैकी. आणि ते काय म्हणाले? आम्ही कोण आपल्याला शुद्धीकरण करून देणार? आम्ही सगळे बिघडलेले आहोत, तुम्हीच खरे आहात, तुम्ही शुद्धीकरण, तुम्हीच खरे शुद्ध आहात म्हणले. आम्ही नाही, पण लोक व्यवहारासाठी आम्ही तुम्हाला शुद्धीपत्रक देतो. आणि त्याने शुद्धीपत्रक दिलं महाराज. काय दिलं शुद्धीपत्रक? आम्ही ज्ञानेश्वरांसारख्यांना शुद्धीपत्रक देणारे आम्ही कोण? ते प्रत्यक्ष परमेश्वराचे अंश आहेत, परमेश्वराचे अवतार आहेत. यापुढे आम्ही आणखी काय बोलणार? ज्यांच्या शुद्धतेमुळे जग शुद्ध होतं, ज्यांच्या शुद्धतेमुळे आम्ही शुद्ध होतो, त्यांना आम्ही काय शुद्धीपत्रक देणार? यांना आम्ही साष्टांग दंडवतच घालतो. गुंडाळून त्यांच्या हातात दिला. जय जयकार झाला महाराज. बातमी फर फर सर 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 पसरली. रेडा बोलला, रेडा बोलला, रेडा बोलला.